हॅलो गाईज, आपला आजचा दुसरा ब्लॉग आहे. आज सकाळी आपण सातारला निघालो इंटरव्ह्यूसाठी. काहीतरी केलं माझ्या आयुष्यात. तुम्ही म्हणत असाल कुठे याडाबिडा झालाय काय, ब्लॉगिंग बिगिंग चालू करतोय. विषय काय झाला, परवा मकर संक्रांती दिवशी मला पोरांनी चॅलेंज दिलं, तुम्ही करू शकत नाही. त्यांना मी पण चॅलेंज दिले, दररोज माझा ब्लॉग 100% पाडणार आणि 10 दिवसात मला 100 सबस्क्रायबर करून दाखवणार. मला तुमचा सपोर्ट पाहिजे. पोरांना, आमच्या गावाकडच्या पोरांना दाखवतो तुझ्या ब्लॉगर काय आहे. ओके, सातारमध्ये पोचलो आम्ही. इंटरव्ह्यू पण झाला. मित्राला मला फोन करा, आपला नाच कार्यक्रम आहे ऑस्कर शेख. विषय का बाई, आलोय आता आपल्या जय भवानी कुंदाच्या वर. जय भवानी कुंदाच्या एकदम टॉपचा विषय. तुम्हाला लोकेशन सांगतो, वायसी कॉलेजच्या पुढे. क्राऊड बाई आणि एक ठेव नाही का. फिराफिरी झाली जरा वाईट. आता चायनीज खायला आलोया. संकेत शेठ, ओंकार शेठ यो आमचा जरा भावा शिवाय वेळ देतो बाबा, तेवढं समजून घ्या. युट्यूब वाले सांग आता आम्ही ना बस चायनीज काय खायचं आता डिसिप्लिन घ्यायचं मस्त पाहिजे. हो, आपल्याला बाबा चिकन चावम्या पाहिजे. चिकन चावम्या ॲव्हरेज म्हणले बाई, एक नंबर चायनीज. जरा डिलं पडले अजून. ओंकार शेटला काय संपलं नाही अजून. इथं सगळं आमच्या दोघांचं ॲव्हरेज पडलं. 5 मिनिटात आहे ना, 5 मिनिटात अख्खी थाळी संपवली चायनीज. तर काय बादशा 2 दिवस बाकासूर असल्या त्याचं वड जाता. 4 माणसं इथली बघायला लागली. आचारी करतो ना बाई, गोरं करतो, फेमस करतो, सगळं करतो बाई. 50 किती येत नाहीत का सांगायला बाई. आपण कोण आहे ती, युट्यूब सांगेल तुला काही दिवसात कोण आहे आपण. ते असा वराडतो तुम्ही सगळी माणसं बागतात. गाडा बिडा उचले काय चायनीच्या ह्याच्यात हॉटेलमध्ये. एक नंबर आहे शिंदेशाही मध्ये बसलोय आता. तुमचा चहा मारलेला आहे. काय करू ओंकार शेठ, भेट द्या. आता आमचे बसले तो हाय करा, सबस्क्राईब करा, सांगा त्यांना चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर पण करा. कशाला शिवी पाहिजे भाऊ म्हणतो. ओंकार शेठ म्हणते शिव्या द्या. कशाला असलं नाही आपल्या चॅनलला चालत शिव्या बिव्या. शिव्या चांगलं नसतं. आम्हाला घोडा लावलाय आता. 2 जणांना मी 200 रुपयाला घोडा लावलाय. ओंकार शेठ मी आता मंचुरियन खायला आलो. चल मंचुरियन खायला चल. पुरी बघायचं असतं. चल उठ, वाट लाव. शूटर बघाय का 9 लॉलीपॉप मागवले. ते क्राऊड बघा, इथं भरपूर क्राऊड आहे. बसले आणि इथं केक बादशाने काय आम्हाला काय केक काय दिला नाही. आम्ही आपल्या इकडून टाळ्या वाजवतो. या हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आवले मावळ खतरनाक विषय. गणेश शेट आहेत आपले, पुण्याहून आल्यात खास आपल्या लॉंग बांधायचं. संकेत शेट काय माहिती, संकेत शेट बुरटे त्यांना माहिती सगळ्यांना. युट्यूबनं त्यांना त्याला रिस्ट्रॅक्ट केले, शिवाय देतो म्हणून. ओंकार शेट आपलं झाले का मंचुरियन बघा जाऊन जरा. हा का नाही जाणार मिशन टाकता काही
भावा आपल्या इथं गावाकडे जाऊ ना भावा मिशन सोडा बिडा हे सगळं ते ऑमलेट टाकायचं, ऑमलेट. मिक्स मध्ये केक द्यायला लाव की त्यांना ते फाटतो का त्यांचे अरे केक द्यायला लाव ना भाऊ बादशा बघा गुलबा कसा खातोय बघा गुलबा बघा बड्डे बॉय बघा कसा गुलबा आहे चला चला भाऊ आलाय आपण या सेल्फ सर्व्हिस आहे भाऊ काय उठतात आमचं घ्यायला आता काय करायचं काय सुखाचं राहिलं सकाळ बसलं सकाळी गेलो इंटरव्ह्यू दिला परत ओमकार शेट मध्ये चायनीज खायचं तिथं 300 रुपयाला तिथनं परत मंचुरियन खाल्लं तिथं 100 रुपयाला फाट लागला आता म्हणले की बदाम शेक प्यायचं बरं बदाम शेक घेतला तर बदाम शेक घेतल्यानंतर परत म्हणलं की लस्सी घ्यायची आणि लस्सी लस्सी घेऊन ये बाई देऊ आता लस्सी घेतली मस्त बाई मलाई मार्केट भाऊ आता कशी काय करू पडेच लस्सी चोर आहेत आमची मलाई चोर आहे मलाई चोर ओमकार शेठ मला अरे इकडे आली इकडे मला ब्लॉगिंगला दाखवलं आता ह्याला 100ला परत फाळ म्हणजे सोपं आहे का सांगा मला सातारला येत नाही त्यामुळे मी दिवसभर आपण फिरलोय आता संध्याकाळी आधी शेडभर म्हणजे जय भावानी कुंदा चहा चे सर्वे सर्वा यांच्यावर आपण चहा करण्याची प्रॅक्टिस करत आहे पुढे गिरायक बसलेले आहे ओमकार शेठ संकेत शेठ त्यांना आता आपल्या हातचा चहा बनवून द्यायचा आहे ते म्हणले की तुमच्या हातचा चहा बनवा प्यायचा आहे आम्हाला गाना पेमेंट घ्या त्यांचे 200 रुपये कल उसके लड़के का हाँ 215 और 15 ये कल सिगरेट कितना ले किसने आपने दूध पहिल्यांदा आपण दूध टाकून घेतलं या चहात लय मोठा विषय येऊ लागला दररोजचे 100 पिशव्या लागतात दुधाच्या त्याला मधले एक मसत घेऊन ठेवून यायचे चहा बनवायला म्हणले वाढायची चहा बनवायची वाढायची शिवे बिवे असतात थोड्याफार घ्या समजून जरा युट्यूब गॅस चालू कर बाई गॅस चालू केला नाही चहा बनवतोय काय माणूस आहे फिरलोय आज आता घराकडची वाट दिसली पाहिजे निघालो घरी दिवसभर संकेत शेट पार्क चावल्यात गावठी भाषेत थांबून समजून चावल्यात मला आहे का फायनली घरी पोचलो आपण बाबा या कामाचं लय आज कंटाळा आलाय गाडी लावतो गाडी पार्क केली आहे मस्त पैकी आता एडिटिंग काम करतो घरातली जरा नाही त्या घरातली वराडतील काम मग करून निवांतमध्ये झोपतो आता भेटू उद्या